नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भरलेली वांगी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। त्यानंतर थोडेसे भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि आता 1 मिरची टाकते। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आणि 1 चमचा गूळ चवीसाठी। तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण आपण वांगा आहे त्यामुळे थोडंसं गूळ टाकूया। आता हे आपण हे पहा, मी असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे एका भांड्यात काढून घेणार आहोत। आता आपण यामध्ये मसाला टाकणार आहोत। अर्धा चमचा आपण जिरे पावडर टाकणार आहोत, अर्धा चमचा धणे पावडर टाकणार आहोत, 1 चमचा गोडा मसाला टाकणार आहोत आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीसाठी मीठ टाकणार आहोत आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। आपल्या मसाल्यांचा वास मस्त आलेला आहे। आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत। आपल्याला हे वाटण असं जाडसरच करायचं आहे। आता चिंचेचा कोळ टाकल्यानंतर आपण पुन्हा मिक्स करणार आहोत। आता हे चांगले मिक्स झालेलं आहे। आता आपण वांगी कापून घेणार आहोत। हे पहा, हे आहे ना, हे अर्ध देठ कापायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हे बाजूचे काटे आहेत ते पण काढून घ्यायचे आणि मधून असे 4 भाग करायचे किंवा त्यापेक्षा थोडे 1 जास्त गेला तरी चालेल। त्यामुळे आपल्याला त्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येईल आणि वांग पण आतून चांगलं शिजेल। आणि वांग आपल्याला हे एक-एकच कापायचं आहे, आधीच कापून नाही ठेवायची, कारण आधीच कापून ठेवली तर मग ती काळी पडतात। आता मसाला सर्व बाजूने भरून घ्यायचा आहे। हे पहा, आपलं हे वांग भरून झालेलं आहे। असंच आपण दुसरं पण भरून घेणार आहोत। आपण आधी जसा अर्धा देठ कापला तसंच आपण आता हे दुसरं पण तसंच कापून घेणार आहोत आणि बाजूचे काटे अर्धे कापून घेणार आहोत। हे असं, आणि आता आपल्याला मधून 4 भाग करायचे आहेत आणि आता अशीच आपण सर्व वांगी भरून घेणार आहोत। कढईत तेल टाकलेलं आहे। आपलं तेल तापलं की मग आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत। आपली राई थोडी फुलायला लागली की मग आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। आता आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत। तुम्हाला जर यामध्ये कांदा टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी काहीच हरकत नाही। आता आपण यामध्ये हिंग टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आपला कांदा चांगला शिजू देऊया। आपला कांदा शिजत आला की मग आपण त्यामध्ये आपला वाटणातला मसाला टाकणार आहोत आणि 3-4 मिनिट चांगलं परतून घेणार आहोत।
आता आपण यामध्ये आपली भरलेली वांगी टाकणार आहोत। आणि आपल्याला यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं आहे, अगदी थोडंसं टाकायचं आहे। आणि झाकण ठेवून एक 5-6 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत। आणि आपल्याला झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये चेक करायचं आहे, कारण खाली लागू शकतो। आणि आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे। एक 5-6 मिनिट झालेली आहेत। आता आपण चेक करणार आहोत। आपली वांगी चांगली शिजत आलेली आहेत। आपण आणखीन 2-3 मिनिट ठेवणार आहोत। एक 3-4 मिनिट झालेली आहेत। आपली भरलेली वांगी तयार झालेली आहेत। वास मस्त आलेला आहे मसाल्यांचा। आता आपण गॅस बंद करणार आहोत। आपली भरलेली वांगी मस्त झालेली आहेत। वास पण मसाल्यांचा खूप छान येतोय। ही वांगी आपण भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत कशासोबत पण खाऊ शकतो। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।